Okay, so after the waterways the next concept is what? Economic span. मित्रांनो बघा, फर्स्ट युनिट मध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे की व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्लिअर स्पॅन, इफेक्टिव्ह स्पॅन आणि इकॉनॉमिक स्पॅन. क्लिअर स्पॅन काय असतो की क्लिअर डिस्टन्स बिटवीन ऍडजसंट सपोर्ट. मग ते ऍडजसंट सपोर्ट जे आहेत ते पियर असू शकतात किंवा ॲब्युटमेंट पियर असू शकतात. यांच्यामध्ये जे काही क्लिअर डिस्टन्स अवेलेबल असेल, फेस टू फेस डिस्टन्स, याच्या फेस पासून याच्या फेस पर्यंतचं, दॅट इज द क्लिअर स्पॅन. सेकंड आहे इफेक्टिव्ह स्पॅन. इफेक्टिव्ह स्पॅन मीन्स व्हॉट? सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन दी टू ऍडजसंट सपोर्ट. मग अगेन ते पियर्स असू शकतात किंवा ॲब्युटमेंट पियर असू शकतो. यांच्यातला सेंटर टू सेंटर डिस्टन्स. प्रिव्हियसली प्रश्न सुद्धा विचारला गेलाय, व्हॉट इज द इफेक्टिव्ह स्पॅन. ठीक आहे, यावरती प्रश्न विचारलाय. सो इट इज सेंटर टू सेंटर डिस्टन्स. बट आता आपण डिस्कस करणार आहोत इकॉनॉमिक स्पॅन. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ इकॉनॉमिक स्पॅन? द स्पॅन फॉर विच द ओव्हरऑल कॉस्ट ऑफ द ब्रिज शुड बी मिनिमम. असा स्पॅन आपल्याला डिझाईन करायचा आहे की त्यासाठी ओव्हरऑल कॉस्ट ऑफ द ब्रिज काय झाली पाहिजे? रिड्यूस झाली पाहिजे, मिनिमम झाली पाहिजे. मग प्रश्न असा पडतो की सर ही ओव्हरऑल कॉस्ट जी आहे ती डिपेंड कशावरती करते? मग ओव्हरऑल कॉस्ट ऑफ द ब्रिज डिपेंड करते मित्रांनो नंबर ऑफ फॅक्टर्स वरती. मग त्यामध्ये लक्ष द्या की आपण ब्रिज कन्स्ट्रक्ट करतोय. सो कन्स्ट्रक्शन सपोज आपण आरसीसी ब्रिज कन्स्ट्रक्ट करतोय तर त्यासाठी मटेरियल कोणते लागणार आहेत? सिमेंट लागेल, सँड लागतील, कोर्स ॲग्रीगेट लागेल, काही रेनफोर्समेंट लागतील. तर या मटेरियलची अवेलेबिलिटी, त्या मटेरियलची कॉस्ट यावरती डिपेंड करणार आहे. देन सेकंड, कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपल्याला लेबर्स लागतील, स्किल लेबर. मग या स्किल लेबरची पर डे असणारी कॉस्ट, त्यांची अवेलेबिलिटी कशी आहे त्यावरती डिपेंड करते. नंतर ज्या रिव्हर मध्ये, ज्या स्ट्रीम मध्ये तुम्ही ब्रिज कन्स्ट्रक्ट करत आहात त्याचं नेचर कसं आहे, त्याचा बेड कसा आहे, त्याचे इम्पॅक्ट साइड बँक्स कशा आहेत त्यावरती सुद्धा डिपेंड करतं. नेक्स्ट फॅक्टर आहे क्लायमॅटिक कंडिशन कशी आहे ज्या ठिकाणी आपण ब्रिज कन्स्ट्रक्ट करतो. अँड ऍट द लास्ट स्पॅन लेंथ वरती सुद्धा डिपेंड करतं. तुम्ही म्हणाल सर का? कारण जर का स्पॅन लेंथ तुम्ही रिड्यूस केली तर नंबर ऑफ पियर्स वाढणार आहे आणि पियर्स जर का वाढले तर ओव्हरऑल कॉस्ट आपली काय होणार आहे? वाढणार आहे. तर ऍज अन इंजिनियर आपल्याला काय करायचं की अशा पद्धतीची स्पॅन लेंथ आपल्याला ठरवायची की त्यासाठी द ओव्हरऑल कॉस्ट ऑफ द ब्रिज शुड बी मिनिमम ऑर रिड्यूस होणार आहे. ठीक आहे, मग आता बघूया आपण वन बाय वन की ती स्पॅन लेंथ आपल्याला कशा पद्धतीने डिझाईन करता येईल. बरोबर. मग बघा आता या ब्रिजची जर मला कॉस्ट काढायची म्हटली तर ही कॉस्ट आपण कशी ठरवू शकतो? जी काही ओव्हरऑल कॉस्ट आहे येणार आहे या ब्रिजची, सो ओव्हरऑल कॉस्ट ऑफ द ब्रिज जी पण येणार आहे, इट इज द कॉस्ट ऑफ द सुपरस्ट्रक्चर प्लस कॉस्ट ऑफ द सबस्ट्रक्चर. कारण कंप्लीट ब्रिज आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड केलाय, सुपरस्ट्रक्चर आणि सबस्ट्रक्चर. मग सुपरस्ट्रक्चरची जी कॉस्ट असेल प्लस सबस्ट्रक्चरची जी कॉस्ट असेल त्याला जर का आपण ऍड करून टाकलं सो आपल्याला भेटेल ओव्हरऑल कॉस्ट. मग परत प्रश्न असा पडतो की सुपरस्ट्रक्चर मध्ये कोण कोण येतं? मग लक्ष द्या, सुपरस्ट्रक्चर मध्ये येणार आहे सपोर्टिंग सिस्टीम. बऱ्याचदा तुम्ही ब्रिजेसची इमेजेस बघा, काही ब्रिजेस मध्ये केबल्स असतात. बरोबर, हे सपोर्टिंग सिस्टीम आहे. सो सपोर्टिंग सिस्टीम किंवा थ्रू ब्रिजेस जर असतील तर बघा सपोर्टिंग सिस्टीम जी आहे ती खाली असू शकते, वरती असू शकते, डेकच्या. तर ती सपोर्टिंग सिस्टीम जी आहे त्याची कॉस्ट प्लस फ्लोअर म्हणजे डेक, आणि डेकला साईडला एक तर रेलिंग्स असतील किंवा पॅरापेट असतील त्याची कॉस्ट, आणि एंडला काय असणार? अप्रोचेस असतील. सो हा अप्रोचेसचा जो पार्ट आहे हा पण सुपरस्ट्रक्चर मध्ये येतो म्हणजे त्याची कॉस्ट. सो सपोर्टिंग सिस्टीमची कॉस्ट, फ्लोअर आणि रेलिंग किंवा पॅरापेटची कॉस्ट, अप्रोचेसची कॉस्ट, यांच्यापासून बनते आपली कॉस्ट ऑफ द सुपरस्ट्रक्चर. आता सबस्ट्रक्चर मध्ये काय येणार? पियर्स. सो पियर्स आणि त्याला असणारा फुटिंग. सो पियर्स आणि फुटिंग याची कॉस्ट प्लस अब्युटमेंट आणि फुटिंग याची कॉस्ट, ही सगळी कॉस्ट जर का आपण एकत्र केली तर मला भेटणार आहे ओव्हरऑल कॉस्ट. क्लिअर होत आहे? मग आपण सुरुवात करूया कशा पद्धतीने ही ओव्हरऑल कॉस्ट काढायची. पण आता यासाठी काही थंब रूल आहेत, काही अझम्पशन्स आहेत. ज्यावेळेस ही ओव्हरऑल कॉस्ट आपण डेरिव्हेशन आता बघणार आहोत त्यासाठी काही अझम्पशन्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. मग अझम्पशन काय की ज्यावेळेस तुम्ही ब्रिज कन्स्ट्रक्ट करणार ना तर त्यावेळेस लक्षात घ्या की ही जी काही हा जो काही बघा मी इथं मार्क करतो, लेट अस से दिस फेस टू फेस डिस्टन्स आहे तर त्याला मी काय म्हणतो? इट इज क्लिअर स्पॅन, स्मॉल एल इज व्हॉट? क्लिअर स्पॅन. सो ही क्लिअर स्पॅन जो आहे हा थ्रू आउट द लेंथ ऑफ ब्रिज काय ठेवायचा? आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचा आहे. म्हणजे इथं असणारा एल, दिस इज ऑल्सो एल. सो क्लिअर स्पॅन जो आहे तो थ्रू आउट द लेंथ ऑफ ब्रिज आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचा आहे. दिस इज द फर्स्ट फॉर्म. देन सेकंड की नंबर ऑफ पियर्स जर का तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचे असतील
तर नंबर ऑफ पियर्स जे आहेत ती इवन पियर्स आपण कन्सिडर करणार, इवन नंबर ऑफ पियर्स. आणि स्पॅन कसं असणार मग ऑड स्पॅन. हे थंब रूल आहेत काही. त्यानंतरचं अजम्पशन की जर का आपण फक्त एक स्पॅन कन्सिडर केला, सपोज आता मी हा एवढा एक स्पॅन कन्सिडर करतो, हा स्पॅन मी इथं कन्सिडर करतो, ठीक आहे, एक स्पॅन. तर ह्या स्पॅनला, या एका स्पॅनला काय काय असणार मित्रांनो, हा इकडचा एक पियर असेल आणि हा एक पियर असेल, बरोबर. आणि याच्यावरती काय असणार आहे, फ्लोर असणार आहे, रेलिंग्स असतील, पॅरापेट असतील आणि त्याला असणार आहे सपोर्टिंग सिस्टीम वन स्पॅन साठी. सो द अजम्पशन्स काय आहेत किंवा थंब रूल काय आहे की सपोर्टिंग सिस्टीम जी आहे, सपोर्टिंग सिस्टीम याची कॉस्ट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ स्पॅन लेंथ असते. मीन्स cost of the supporting system is directly proportional to square of the span length. म्हणजे जर का स्पॅन लेंथ आपली वाढली तर ह्या प्रोपोर्शन मध्ये ही वाढत जाते. सपोर्टिंग सिस्टीम कॉस्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द स्पॅन लेंथ. ही स्पॅन लेंथच्या स्क्वेअरला ती वाढत जाते. ओके. आता तुम्ही म्हणणार की सर हे कशा पद्धतीने, कारण सपोर्टिंग सिस्टीम जे आहे म्हणजे बघा केबल्स बघा, सो केबल्स मध्ये जर का लेंथ वाढली, केबल्स किंवा सपोर्टिंग सिस्टीम ही डिझाइन करतो आपण मोमेंट साठी, आणि मोमेंटचं एक्सप्रेशन जे आहे त्यामध्ये एल ची पॉवर 2 असते. सो बेंडिंग मोमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल स्क्वेअर. त्यामुळे सपोर्टिंग सिस्टीमची जी काही कॉस्ट असते इट व्हॅरीज डायरेक्टली टू दी एल स्क्वेअर. हे लक्षात असू द्या. दिस इज द अझम्पशन. देन फ्लोर आणि पॅरापेट जो आहे, फ्लोर, पॅरापेट किंवा रेलिंग्स असतील तर याची जी कॉस्ट असते इट व्हॅरीज डायरेक्टली विथ द स्पॅन ऑफ दी ब्रिज, स्पॅन लेंथ. जर स्पॅन लेंथच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्लोर आणि पॅरापेटची कॉस्ट ही व्हॅरी करत असते. त्यानंतर अप्रोचेस जे आहेत याची कॉस्ट जी आहे ही कॉस्ट कॉन्स्टंट असते. अप्रोचेसची जी कॉस्ट आहे ती कशी असणार, कॉन्स्टंट. देन पियर विथ फ्लोरिंग फुटिंग याची सुद्धा कॉस्ट जी आहे ती असते कॉन्स्टंट. आणि अब्युटमेंट विथ फुटिंग याची सुद्धा कॉस्ट असते कॉन्स्टंट. सो दीज आर सम अझम्पशन्स. हे अझम्पशन्स आपण कन्सिडर करून पुढचं डेरिव्हेशन बघणार आहोत. परत एकदा लक्ष द्या की जी काही सपोर्टिंग सिस्टीम आहे, सपोर्टिंग सिस्टीम डिझाइन करताना बेंडिंग मोमेंट साठी डिझाइन केली जाते आणि बेंडिंग मोमेंटच्या एक्सप्रेशन मध्ये एल चा पॉवर असतो 2. सो बेंडिंग मोमेंट व्हॅरीज डायरेक्टली स्क्वेअर ऑफ द एल. तर त्यामुळे कॉस्ट सुद्धा काय असते सपोर्टिंग सिस्टीमची, व्हॅरीज स्क्वेअर ऑफ एल. आणि एल म्हणजे काय की क्लिअर स्पॅन. देन जो काही फ्लोर आहे म्हणजे डेक आहे, फ्लोर किंवा डेक, त्याची कॉस्ट जी आहे त्याच्यासोबतच पॅरापेट असतील दोघं साईडला, इट्स कॉस्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्लिअर स्पॅन. त्यानंतर अप्रोचची जी कॉस्ट आहे ती कॉन्स्टंट, पियर्स विथ फुटिंग कॉन्स्टंट, अब्युटमेंट विथ फुटिंग कॉन्स्टंट. ठीक आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत हे काही अझम्पशन्स आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. त्यानंतर की जी पण क्लिअर स्पॅन तुम्ही प्रोव्हाइड करत आहात थ्रू आउट द लेंथ ऑफ ब्रिज ती कशी असली पाहिजे, सेम असली पाहिजे. दीज आर सम अझम्पशन्स किंवा याला आपण थंब रूल म्हणूया. आता या गोष्टी लक्षात घेऊन आपण पुढचं डेरिव्हेशन बघणार आहोत. मग लक्ष द्या, जर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल जर असेल, मला त्याला इक्वॅलिटीची जर का साइन द्यायची असेल तर त्यावेळेस आपण एक कॉन्स्टंट ऍड करतो का नाही, बरोबर. सो बाय युजिंग द मॅथमॅटिक्स हा प्रोपोर्शनॅलिटी साइन मला काढायची आहे आणि इथे इक्वॅलिटी द्यायची. तर मी इथे काय करेल, एक कॉन्स्टंट जो आहे तो मी ऍड करेल. लेट अस से दॅट कॉन्स्टंट इज A1. अगेन फ्लोर आणि पॅरापेटची जी कॉस्ट आहे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्लिअर स्पॅन लेंथ. मग मला इक्वॅलिटी मध्ये कन्वर्ट करायचंय. सो लेट अस से दिस इज सेकंड कॉन्स्टंट A2. ठीक आहे. आता अप्रोच जो आहे, दोघं बाजूला अप्रोच असणार, एका बाजूला अप्रोच आहे, दुसऱ्या बाजूला अप्रोच आहे. सो एका साइडचा जो अप्रोच आहे त्याची कॉस्ट मी अज्युम करतो A1. सो A1 इज द कॉस्ट ऑफ द अप्रोच, वन अप्रोच. मग आता जर का टोटल ब्रिजचा जर का तुम्ही विचार केला तर नेहमी 2 अप्रोचेस असणार, त्यामुळे त्याची कॉस्ट काय असणार 2 टाइम A1. A1 इज द कॉस्ट ऑफ वन अप्रोच. आणि कंप्लीट ब्रिज साठी इकडनं पण एक अप्रोच असणार, इकडनं पण अप्रोच असणार. सो 2 अप्रोच. त्यानंतर पियर्स, हा जो काही एक पियर आहे, सपोज लेट अस से दिस पियर, एका पियरची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट मी कन्सिडर करतो P. एका पियरची कॉस्ट P. फॉर वन पियर द कॉस्ट ऑफ वन पियर इज व्हॉट P. त्यानंतर जे अब्युटमेंट्स आहेत, अब्युटमेंट, या अब्युटमेंटची कॉस्ट मी कन्सिडर करतो. लेट अस से द कॉस्ट ऑफ वन अब्युटमेंट इज A2. मग कंप्लीट ब्रिज साठी किती अब्युटमेंट असणार, नेहमी असणार 2. सो हा 2 टाइम A2. सो 2 टाइम A2 इज द कॉस्ट ऑफ 2 अब्युटमेंट. 2 टाइम A1 इज द कॉस्ट ऑफ द 2 अप्रोचेस. ह्या गोष्टी आपण इथे लिहून घेऊया. बघा लक्ष द्या, स्मॉल l जो आहे
इट इज अ क्लिअर स्पॅन, किंवा तुम्ही त्याला काय म्हणू शकतात, और स्पॅन लेंथ, स्पॅन लेंथ. त्यानंतर बघा मित्रांनो A1 इज द कॉस्ट ऑफ वन अप्रोच, ठीक आहे. आता A2 काय आहे, लेट्स से A2 कॉस्ट ऑफ वन अब्यूटमेंट, एक अब्यूटमेंटची कॉस्ट. P, कॅपिटल P, कॉस्ट ऑफ वन पियर विथ फुटिंग, आणि अब्यूटमेंट विथ फुटिंग, अब्यूटमेंट विथ फुटिंग. ओके, सो ह्या गोष्टी. त्यानंतर जे अजम्पशन्स मी बोललो ते अजम्पशन्स तुम्ही व्यवस्थितपणे त्या अजम्पशन लक्षात ठेवा की क्लिअर स्पॅन जी आहे ती कशी असणार, कॉन्स्टंट. इथं जर एल असेल तर इथं पण एल. देन सेकंड अजम्पशन इज व्हॉट, की सपोर्टिंग सिस्टीमची कॉस्ट व्हॅरीज डायरेक्टली टू स्क्वेअर ऑफ स्पॅन लेंथ. फ्लोर आणि पॅरापेटची कॉस्ट जी आहे इट व्हॅरीज डायरेक्टली विथ दी स्पॅन लेंथ. अप्रोचची कॉस्ट कॉन्स्टंट आहे, पियर आणि अब्यूटमेंटची कॉस्ट सुद्धा काय आहे, कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, आता मला ओव्हरऑल कॉस्ट मला कॅल्क्युलेट करायची, ओव्हरऑल कॉस्ट. मग आता मला सांगा मित्रांनो, ही जी कॉस्ट तुम्ही इथं म्हटलं सपोर्टिंग सिस्टीम आणि फ्लोर एल स्क्वेअर A1 एल स्क्वेअर A2 एल स्क्वेअर, ही एका स्पॅन लेंथ साठीची, फॉर पर्टिक्युलर स्पॅन. हा स्पॅन मी इथं कन्सिडर केलेला आहे. मग या स्पॅन मध्ये जो काही फ्लोर असेल आणि जो काही पॅरापेट वॉल असतील, जे काही सपोर्टिंग सिस्टीम असेल त्यासाठीच्या या कॉस्ट आहे. ओके. मग आता मला कॅल्क्युलेट करायचंय कम्प्लीट ओव्हरऑल कॉस्ट मला कॅल्क्युलेट करायची. मग लेट अस से द ओव्हरऑल कॉस्ट इज डिनोटेड विथ द सिम्बॉल कॅपिटल T. दिस इज ओव्हरऑल कॉस्ट. ठीक आहे. आता कॉस्ट ऑफ सुपरस्ट्रक्चर, हे झालं एका स्पॅन साठी असणारा सुपरस्ट्रक्चर. मग असे किती स्पॅन आहेत, लेट अस से की n स्पॅन आहेत. किती, n, स्मॉल n स्पॅन. सो स्मॉल n स्पॅन आहेत. मग आता सुपरस्ट्रक्चर मध्ये बघा कोणकोणत्या गोष्टी येतात. बघा सुपरस्ट्रक्चर मध्ये सपोर्टिंग सिस्टीम आणि फ्लोर म्हणजेच A1 एल स्क्वेअर प्लस A2 इंटू एल. ठीक आहे. A1 एल स्क्वेअर प्लस A2 इंटू एल, हे जे आहे मित्रांनो, दिस इज द कॉस्ट ऑफ सपोर्टिंग सिस्टीम प्लस फ्लोर अँड पॅरापेट, बट इट इज फॉर ए वन स्पॅन, एका स्पॅन साठी. आणि त्याला मी कशाने मल्टिप्लाय करतोय, n ने, कारण ओव्हरऑल स्पॅन किती आहेत, n स्पॅन असतील. n स्पॅन म्हणजे 3 असू शकतात, 4 असू शकतात, 5 असू शकतात. ठीक आहे. हे झाली कॉस्ट ऑफ सपोर्टिंग सिस्टीम, कॉस्ट ऑफ फ्लोर आणि पॅरापेट वॉल फॉर वन स्पॅन. त्याला n ने मल्टिप्लाय करतोय, n टाइम ती कॉस्ट आली. प्लस अप्रोच किती असणार आहे, ब्रिजला 2 अप्रोच, सो 2 टाइम A1. प्लस आता पियर्स किती असणार, पियर आता ह्या एक्झाम्पल वरून समजून घ्या. बघा 1 2 3 4, 4 स्पॅन आहेत. किती स्पॅन आहेत, 4. 1 2 3 and 4. मग जर का 4 स्पॅन असतील तर पियर किती आहेत, 1 2 3. जर 4 स्पॅन असतील तर पियर आहेत 3, म्हणजे एकाने कमी. आता आपण कन्सिडर केले की n स्पॅन, मग पियर किती असतील, एकाने कमी, म्हणजे n-1 पियर असतील टोटल ब्रिज मध्ये. आणि एका पियरची कॉस्ट किती आहे, P. ठीक आहे. आणि कंप्लीट ब्रिज मध्ये अब्यूटमेंट किती असतात, 2, म्हणून प्लस 2 टाइम A. ही झाली, हे जे एक्सप्रेशन लिहिलंय मित्रांनो मी, ही ओव्हरऑल कॉस्टचं एक्सप्रेशन आहे. परत एकदा समजून घ्या, ब्रिज मध्ये कितीही स्पॅन जरी असले, अब्यूटमेंट असणार 2च, अप्रोचेस असणार 2च, बरोबर. आणि जर का n स्पॅन असतील तर पियर किती असणार, n-1, याची पियरची कॉस्ट. आता इथं एकदा लक्ष द्या, A1 into L square, it is the supporting system cost for one span. A2 into L, it is the cost of deck, floor किंवा parapet wall, but for the one span. आपल्याला n स्पॅन बघायचे आहेत कंप्लीट ब्रिज साठी, म्हणून मी इथं n ने त्याला मल्टिप्लाय करतो. सो दिस इज द जनरल एक्सप्रेशन ऑफ द ओव्हरऑल कॉस्ट. ठीक आहे. नाव आता इथं जो व्हेरिएबल आहे मीन्स व्हॉट, स्मॉल n म्हणजे काय, स्मॉल n ला आपण काय म्हटलंय, टोटल नंबर ऑफ स्पॅन, किती स्पॅन आहेत आणि हे कशावरून ठरवलं जातं, सो दॅट इज इक्वल टू, प्रिव्हियसली आपण बघितलं लिनियर वॉटरवेज. लिनियर वॉटरवेज मीन्स व्हॉट, L is equal to what, sum of clear span. बरोबर ना, सम ऑफ द क्लिअर स्पॅन. एक क्लिअर स्पॅन ची सम किती, एक क्लिअर स्पॅन ची व्हॅल्यू किती आहे, स्मॉल l, आणि असे किती आहेत n टाइम.
n into L that is equal to the linear waterway. मग यावरून n ची व्हॅल्यू किती येणार? सो स्मॉल n is equal to कॅपिटल L डिवाइडेड बाय द क्लियर स्पॅन लेंथ. बरोबर, स्मॉल n ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करूया. सो कॅपिटल T is equal to linear waterway divided by the length of one span A1 L1 A2 L 2 time A1 plus n minus 1 P plus 2 time A2. ठीक आहे, चला याला एकदा मध्ये मल्टिप्लाय करून द्या. मध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर कॅपिटल T इज इक्वल टू व्हॉट? A1 L L गेट कॅन्सल L L प्लस A2 हा L L गेट कॅन्सल कॅपिटल L प्लस 2 टाइम A1 प्लस n मायनस 1 P प्लस 2 टाइम A2. ठीक आहे, आता मी इथं मॅथमॅटिक्स मधली एक जे कन्सेप्ट आहे ते मी इथे यूज करणार आहे की ज्यावेळेस मला मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू जेव्हा कॅल्क्युलेट करायच्या असतात त्यावेळेस आपण काय करतो? नाउ दिस कॅपिटल T मीन्स ओव्हरऑल कॉस्ट, इट इज द फंक्शन ऑफ स्मॉल l. बरोबर ना? स्मॉल l मीन्स व्हॉट? क्लियर स्पॅन. त्या क्लियर स्पॅनचीच व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करायची. तर या कॅपिटल T चा मी डेरिव्हेटिव्ह घेईल विथ रिस्पेक्ट टू l आणि मी त्याला 0 सोबत कंपेअर करेन फॉर मॅक्सिमा और मिनिमा. So take a derivative of this capital T. So derivative of capital T with respect to the small l that is clear span. मग काय येतो तो डेरिव्हेटिव्ह with respect to small l? So हा येईल A1 into capital L प्लस इथं स्मॉल l नाहीये म्हणजे 0, इथं पण नाहीये म्हणजे झाला तो 0 प्लस आता इथं येणार इथं कॅप स्मॉल n ची व्हॅल्यू काय आहे? कॅपिटल L डिवाइडेड बाय. मग चला या p ने याला मल्टिप्लाय करून द्या. मग p ने मल्टिप्लाय केल्यानंतर डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? मायनस p इनटू कॅपिटल L ॲज इट इज आणि 1 अपॉन L चा डेरिव्हेटिव्ह तो मायनस 1 अपॉन L स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह घेतोय मी. p ने जर का याला मल्टिप्लाय केला मायनस p चा डेरिव्हेटिव्ह 0. ओके, काही विद्यार्थी म्हणतील मायनस साइन कशी आली सर? 1 बाय L चा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस 1 बाय L स्क्वेअर त्यामुळे, आणि इथे L नाहीये याचा डेरिव्हेटिव्ह आला 0. सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह? ओव्हरऑल कॉस्ट चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू क्लियर स्पॅन A1 capital L minus PL divided by L square. आणि या डेरिव्हेटिव्हला कोणासोबत कंपेअर करायचं आपल्याला? फॉर मिनिमम व्हॅल्यू, फॉर मिनिमम कॉस्ट dt बाय dl याला कंपेअर करा 0 सोबत. ओके, मग 0 सोबत जर कंपेअर करणार तर त्यावेळेस बघा A1 कॅपिटल L मायनस PL बाय L square is equal to 0. यामधून कॅपिटल L and this L get cancel. So from this A1 is equal to what? P by L square. P by L square. आणि या L square ला इकडे घेऊन या मित्रांनो. सो यावरून काय लिहू शकतो आपण बघा? A1 L square is equals to P. A1 L square is equals to P. A1 L square is equals to P. So this is the expression फॉर द इकॉनॉमिक स्पॅन. लक्ष द्या, हे एक्सप्रेशन खूप महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये A1 into L square काय आहे रे? A1 into L square. A1 into L square is the cost of supporting system. ठीक आहे, बट दिस इज द सपोर्टिंग सिस्टीम कॉस्ट फॉर वन स्पॅन. आणि P काय आहे? P जो आहे P is the cost of one pier. P is the cost of one pier with the footing. मग यावरून आपण काय स्टेटमेंट लिहू शकतो की फॉर इकॉनॉमिक स्पॅन व्हॉट इज द कंडिशन? की द कॉस्ट ऑफ सपोर्टिंग सिस्टीम इज इक्वल टू कॉस्ट ऑफ द वन पियर. ही कंडिशन आपण लिहू शकतो आणि ही कंडिशन आपल्याला एक्झाम मध्ये विचारली जाते. बघा मी ही कंडिशन इथे लिहितो, लक्ष द्या. हे डेरिव्हेशन तुम्हाला कळलं, परत एकदा डेरिव्हेशन समजून घेऊ आणि मग ती कंडिशन लिहू. लक्ष द्या बघा. ओव्हरऑल कॉस्ट काय असते? कॉस्ट ऑफ सुपरस्ट्रक्चर प्लस कॉस्ट ऑफ सबस्ट्रक्चर. सुपरस्ट्रक्चर मध्ये एक सपोर्टिंग सिस्टीम आणि फ्लोअर पॅरापेट, देन अप्रोचेस, पियर विथ फ्लोटिंग, अबॅटमेंट विथ फुटिंग. एका स्पॅन साठी जी काही सपोर्टिंग सिस्टीम असेल त्याची कॉस्ट आहे A1 L square. एका स्पॅन साठी जे काही फ्लोरिंग आणि पॅरापेट वॉल असतील त्याची कॉस्ट आहे A2 L. अप्रोचची कॉस्ट आपण A1 कन्सिडर केली आहे, 2 अप्रोच आहे म्हणून त्याची कॉस्ट आली A2. पियरची कॉस्ट मी P कन्सिडर केली आहे आणि किती पियर्स असतील? n-1 पियर. अबॅटमेंटची कॉस्ट A2 कन्सिडर केली आहे, 2 अबॅटमेंट आहे म्हणून 2. आता ओव्हरऑल कॉस्ट साठी मी हे एक्सप्रेशन दिलं. दिस इज द कॉस्ट ऑफ सपोर्टिंग सिस्टीम, फ्लोर अँड पॅरापेट फॉर द वन क्लिअर स्पॅन. बट आपल्याला n स्पॅन असतील कंप्लीट ब्रिज मध्ये म्हणून मी n ने मल्टिप्लाय करतो.
दिस इज द कॉस्ट ऑफ अप्रोचेस, कॉस्ट ऑफ पियर, कॉस्ट ऑफ अब्युटमेंट. बट जो स्मॉल एन आहे दिस इज द नंबर ऑफ स्पॅन आणि त्याची व्हॅल्यू काय असते लिनियर वॉटरवे डिवाइडेड बाय द क्लिअर स्पॅन. मग ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली मी इथं पण आणि इथं पण सबस्टिट्यूट करा. ठीक आहे बरोबर आणि त्याला सॉल्व्ह करत करत या इथपर्यंत आल्यानंतर हे एक्सप्रेशन भेटलं मला. नाउ फॉर मॅक्झिमा आणि मिनिमा डेरिव्हेटिव्ह घेतो आपण आणि त्याला इक्वल टू 0 करतो. हा डेरिव्हेटिव्ह कुणाच्या रिस्पेक्टिव्ह घ्यायचा आपण इकॉनॉमिक स्पॅन म्हणजे क्लिअर स्पॅनच्या रिस्पेक्टिव्ह म्हणून मी एल च्या रिस्पेक्टिव्ह घेतला. आलेल्या डेरिव्हेटिव्हला 0 सोबत कंपेअर करा आणि त्यावरून मला हे फायनल एक्सप्रेशन भेटलं. आणि व्हॉट इज द कन्क्लुजन की कॉस्ट ऑफ द सपोर्टिंग सिस्टम फॉर वन स्पॅन इज इक्वल टू कॉस्ट ऑफ वन पियर. दिस इज द कंडिशन फॉर इकॉनॉमिक स्पॅन. यालाच काय म्हटलं जातं इन जनरल की बघा कॉस्ट ऑफ सपोर्टिंग सिस्टम ना यालाच काय म्हटलं जातं की कॉस्ट ऑफ द सुपरस्ट्रक्चर पियर मध्ये काय आला सबस्ट्रक्चर. So when the cost of superstructure is equals to the cost of substructure, so this is the condition of economic span. ही कंडिशन आपल्याला विचारली जात असते इकॉनॉमिक स्पॅनची. येत्या लक्षात. मग ती कंडिशन आपण आता लिहून घेऊया. बघा हे डेरिव्हेशन व्हिडिओला पॉज करून तुम्ही लिहून घ्या. फक्त एक अंडरस्टँडिंग साठी आहे. हे डेरिव्हेशन आपल्याला कोणी विचारणार नाही आणि आपला पेपर ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे आपल्याला त्याला लिहिण्याची कुठे गरज नाही. पण एक तुम्हाला समजावं यासाठी मी हे डेरिव्हेशन सॉल्व्ह केलंय. ठीक आहे. सो नाउ फायनल कन्क्लुजन काय येईल मग आता कॉस्ट ऑफ सपोर्टिंग सिस्टीम ऑफ वन स्पॅन is equal to cost of one pier with footing, because P is what cost of one pier with footing and A1 L square is what cost of the one supporting system एका क्लिअर स्पॅन साठीची सपोर्टिंग सिस्टम स्पॅन साठीची. सो ही कंडिशन मित्रांनो आपल्याला नोट डाऊन करायची. सो यालाच इन जनरल काय म्हटलं जातं की कॉस्ट ऑफ superstructure is equals to cost of substructure. ठीक है. सो याला इन जनरल कॉस्ट ऑफ सबस्ट्रक्चर इज इक्वल टू कॉस्ट ऑफ सुपरस्ट्रक्चर. सो दिस इज द कंडिशन फॉर इकॉनॉमिक स्पॅन. कारण सपोर्टिंग सिस्टम इज द पार्ट ऑफ सुपरस्ट्रक्चर अँड पियर इज द पार्ट ऑफ सबस्ट्रक्चर. ज्यावेळेस या दोघांची कॉस्ट जर इक्वल असेल सो दिस इज द कंडिशन ऑफ इकॉनॉमिक स्पॅन. ओके. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित लिहून घ्या.